अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। धार्मिक ग्रंथानुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा प्रगट करण्याचा दिवस मानला गेला आहे। या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि पूजा करतात। ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। आपल्याला ह्या संधीचे सोने करायचे असल्यास तर हे उपाय विधी विधानाने करावे आणि हा उपाय तुम्ही 10 दिवसांमध्ये कधीही करू शकतात। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्याला जे पाहिजे ते मिळेल। गणेशाच्या या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकतात आणि हा उपाय तुम्ही ह्या 10 दिवसातही करू शकतात, म्हणजे आपल्याला सगळे फळ मिळू शकतो। चला तर उपाय सांगते। पहिला उपाय, शास्त्रात भगवानाचे गणेशाचा अभिषेक करण्याचे सांगितले आहे। गणेश चतुर्थीला भगवान गणेशाचा अभिषेक केल्याने विशेष फायदे मिळतात। ह्या दिवशी आपण सुद्धा पाण्याने श्री गणेशाचा अभिषेक करावा। त्याचबरोबर श्री गणपती अथर्व शीर्षेचे पठण करावे। नंतर खव्याच्या लाडवांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा। 2. गणेश यंत्र हा एक चमत्कारी यंत्र आहे। याची घरात स्थापना करा। ह्या यंत्राची पूजा आणि स्थापना केल्याने फायदे मिळतात। हे यंत्र घरात असल्याने कोणत्याही वाईट शक्ती घरात येत नाही। उपाय तिसरा, प्रत्येकाच्या जीवनात बऱ्याच समस्या असतात, पण त्यांच्यापासून सुटकारा मिळण्यासाठी आपण गणपतीच्या 10 दिवसात हत्तीला चारा खाऊ घालावा आणि गणेशाच्या देवळात जाऊन आपल्या समस्यांचा निदान करण्याची विनवणी करावी। असे केल्यास आपल्या आयुष्यातील त्रास काहीच दिवसात नाहीसे होतात। 4. आपल्याला ऐश्वर्य हवे असल्यास आपण गणेशाला आंघोळ केल्यावर भगवान श्री गणेशाला साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा। काही वेळानंतर हे गुळ तूप गाईला खायला द्यावा। हे उपाय 10 दिवसात केल्याने पैशांची निगडीत सर्व समस्या नाहीशा होतात। 5. गणेश चतुर्थीला सकाळी आंघोळ केल्यावर जवळच्या एखाद्या गणेशाच्या देवळात जाऊन गणेशाला 21 गुळांच्या गोळ्या बनवून दुर्वासहित अर्पण करावा। हे उपाय केल्याने आपल्या सर्व मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात। 6. गणेश चतुर्थीला पिवळ्या रंगाच्या गणेशाची मूर्ती आपल्या घरातच स्थापन करून पूजा करावी। पूजेत 5 हळकुंड श्री गण गणेशाय नमः किंवा ओम श्री गणपते नमः ह्या मंत्राचा तुम्ही जप करत अर्पण करावे। ह्यानंतर 108 दुर्वावर ओली हळद लावून श्री गजकत्रम नमो नमाचा मंत्र म्हणावा। हा मंत्र उच्चार करून दुर्वा अर्पण करा। हे उपाय सलग 10 दिवस करा। असे केल्यास आपणास बढतीचे योग येतील। उपाय 7. ह्या दिवसात एखाद्या गणेशाच्या देवळात जाऊन दर्शन केल्यावर आपल्याला सदोष शक्तीने गरजूंना देणगी द्या। वस्त्र, अन्न, फळे, धान्य काही देणगी स्वरूपात देऊ शकतात। त्याचबरोबर काही दक्षिणा म्हणजेच पैसे द्यावे। देणगी दिल्याने पुण्य प्राप्त होते किंवा तुम्ही अन्नदानही करू शकतात। सगळ्यात श्रेष्ठ आहे ते अन्नदान आहे। जर तुम्ही असं अन्नदान तर देवळात जाऊन तर केलं तर आपल्या सगळ्यात जास्त पुण्य प्राप्त होणार आहे, हे तर माहीतच आहे सगळ्यांना। भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवरती हे सगळ्या गोष्टी केल्यावरती गणपती बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील। उपाय 8. जर मुलीचे लग्न होत नसल्यास गणेश चतुर्थीला किंवा ह्या 10 दिवसांमध्ये ह्या दिवसात विवाहाशी निगडीत मागणी करून भगवान श्री गणेशाला मालपुहाचा नैवेद्य दाखवावा आणि उपवास करावा। लग्नाचे योग त्वरितच जुळून येतील। उपाय 9. गणेश चतुर्थीला दुर्वांचे एक प्रकारचे गवत गणपतीला बनवून त्याची पूजा करावी। मोदक, गूळ, फळे, खाण्यास मिठाई इत्यादी अर्पण करावी। खाण्यास म्हणजे नैवेद्य अर्पण करायचा आहे आपल्याला। असे केल्यास गणपती सर्व इच्छा पूर्ण करतात। उपाय 10. मुलाच्या लग्नात अडथळे येत असल्यास गणेश चतुर्थीला किंवा ह्या दिवसात श्री गणेशाला पिवळ्या रंगाचा
मिठाईचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने मुलांच्या लग्नाचे योग जुळून येतील. उपाय 11. गणपतीच्या दिवसात संध्याकाळी घरातच श्री गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करावे. तत्पश्चात भगवान श्री गणेशाला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. ह्याच नैवेद्याने आपल्याला उपवास सोडावे आणि भगवान गणेशाकडे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगितले त्यातून तुम्ही 10 दिवसांमध्ये हा एक उपाय नक्कीच करू शकतात. हे उपाय केल्याने आपल्यावरती गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनातील इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील. ज्याही तुमच्या अडचणी असतील किंवा काही दुःख संकट काही प्रॉब्लेम असतील तर गणपती बाप्पांच्या चरणी मागून सगळ्यांच्या घरातील संकटे दुःखे जेही प्रॉब्लेम असतील ते सगळे दूर होतील. आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्या घरातील सगळे संकट दूर करून नेत असतो. बऱ्याच गणेश भक्तांना याचे नक्कीच अनुभव आलेले असतील आणि अनुभव घेतलेही असतील. तर चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणी अडचणीत असतील किंवा काही दुःखात संकटात असतील त्यांना हे उपाय करण्याची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही हा उपाय नक्कीच शेअर करा. कारण की आपल्यापासून तर एखादा व्यक्तीही त्यांच्या समस्या तर दूर झाल्या तर आपल्यालाही त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळत असतं. म्हणून तुम्ही नक्कीच शेअर पण करा आणि ह्या उपायांपैकी एखादा उपाय तुम्ही 10 दिवसातून कधीही करा, पण नक्की करून बघा. तर चला, परत भेटूया अशाच नवीन सेवेसोबत. आजची सेवा गणेश महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, श्री स्वामी समर्थ.